गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी उठले, माझं आवरून वगैरे घेतलं आणि आज त्यांना सुट्टी होती म्हणून म्हटलं नाश्त्याला मॅगीच करावी आणि नाश्ता पण खूप लेट केला. मी आज 8 साडे 8 वाजता नाश्ता बनवला होता आणि मी मागे 2-4 दिवसापूर्वी मॅगी आणली होती 3 पॅकेट आणि त्यामधलं 1.5 पॅकेट बनवलं होतं माझ्यासाठी आणि 1.5 पॅकेट तसंच ठेवलं होतं. म्हणून म्हटलं तीच मॅगी बनवावी आज आणि मग इकडे मॅगी वगैरे बनवून घेतली. आणि मला ना मॅगीमध्ये जास्त रस्साच आवडतो, म्हणजे सूप आवडतं, त्यामध्ये मी एकदम सुकी मॅगी करत नाही. आणि मग मॅगी वगैरे करून दोघांनी पण नाश्ता करून घेतला आणि ते बाहेर गेले. आणि ना रात्री मी जेवणामध्ये व्हेज बिर्याणी बनवली होती. व्हेज बिर्याणी म्हणायला काय हरकत नाही, कारण सोयाबीन बिर्याणी एवढी मस्त होते ना आणि एवढी चविष्ट होते ना. ज्यांनी जे चिकन खात नाहीत किंवा आपण सोमवारी वगैरे असं चिकन खात नाही, मग त्या दिवशी बिर्याणी खायचं मन झालं ना, तर अशी सोयाबीनची व्हेज बिर्याणी बनवून खायची. खरंच खूप चविष्ट लागते आणि मी तर आधीमध्ये बनवत असते. मग रात्री सोयाबीन भात बनवण्यासाठी ना, पहिलं सोयाबीन मी तेलात मग कढईमध्ये तेलात तळून घेतले. आणि ना सोयाबीन आपण डीमार्टमधनं घेतले ना तर खरंच खूप छान असतात आणि मार्केटमधले सोयाबीनमध्ये थोडे चवीमध्ये फरक पडतो. आणि मला तर असंच वाटतं की डीमार्टमध्ये सोयाबीन थोडं चविष्ट असतात आणि कारण मी अनुभवलेलं आहे आणि मी जास्त करून सोयाबीन डीमार्टमधनंच घेत असते. आणि मग इकडे सोयाबीन वगैरे तळून घेतलं साईडला आणि त्याच कढईमध्ये थोडं तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट, बटाटा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची वगैरे टाकून सगळं मिक्स करून घेतलं. आणि नंतर ते व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये हळद मीठ वगैरे टाकून ते पण एकजीव करून घेतलं आणि मग ते सगळं मऊ एकदम शिजेपर्यंत परतून घेतलं व्यवस्थित. आणि मग नंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. आणि ना कधी कधी मन करतं असं काही खायचं, मग त्यामुळे मी अशी सोयाबीनची बिर्याणी बनवत असते. आणि मग त्यानंतर आपण सोयाबीन तळून जे घेतलेलं आहे ना, ते सोयाबीन टाकून घेतलं, त्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स केलं सगळं. आणि ना जेवढं ते आपण सोयाबीन पहिलं व्यवस्थित तळून घेईल ना तेलामध्ये, तेवढं मग ते परत भातामध्ये व्यवस्थित मॅश होत असतं. आणि मग नंतर तांदूळ आणि मसूरची डाळ किंवा मुगाची डाळ तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ॲड करू शकता. मी इकडे तांदूळ आणि मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेऊन ॲड केली त्यामध्ये. आणि मग नंतर सगळं परतून घेतलं व्यवस्थित थोडं 2 मिनटं. आणि नंतर त्यामध्ये पाणी वगैरे टाकलं आणि ते शिजायला ठेवलं. आणि ना पाणी आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच ठेवायचं, सुकं सुकंच झाला पाहिजे भात फडफडीत, कारण चिकट झाला ना चांगला लागत नाही, ते चिकल झाल्यासारखा होतो. त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं. आणि वेगवेगळे तांदूळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कारण काही तांदळांना पाणी जास्त लागतं तर काही तांदूळ थोडी पाण्यामध्ये शिजून निघतात. मग इकडे माझा भात पण रेडी झाला होता. इकडे बघा, भात म्हणा किंवा व्हेज बिर्याणी म्हणा, तुम्हाला जे वाटेल ते. मी तर कधी पण काय पण बोलत असते. इकडे भात पण रेडी झाला होता, जेवण पण करायचं होतं आणि सकाळची थोडी भाजी चपाती तर होतीच. मग इकडे भात माझा बघा कसा एकदम व्यवस्थित झाला आहे, सुट्टा सुट्टा. आणि असा सुट्टा मोकळा भात झाला ना खायला पण छान वाटतं, सोबत दही किंवा वरतून तुपाची धार असेल ना तर खरंच खूप छान लागतं. आणि मी इकडे भात काढून घेतला थोडासा आणि त्यावरतून थोडीशी तूप वगैरे टाकून घेतलं आणि दोघांनी पण एन्जॉय केलं. आणि असा गेला माझा आजचा दिवस. बाय.